नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आजच्या ठळक घडामोडी. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती सरकारविषयी काय बोलतात त्याबाबत विचार झाला पाहिजे, अंबादास दानवे यांनी सरकारला सुनावले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कुलमंडी गावामध्ये कुंभारवाड्यातील दगड गल्लीत गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. 83 वर्षीय वृद्धांचा गावठी दारूचा अड्डा राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला उद्ध्वस्त. आमच्या पार्टीतील नकली लोकांना भाजपाने स्वतःच्या पार्टीमध्ये समाविष्ट करून घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांचा टोला. अकोल्यामध्ये आज दिव्यांग मदत कक्ष अंतर्गत दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन. माझं मत माझा अधिकार रॅलीमधून देण्यात आला संदेश. नाशिकच्या जागेवरून शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरू. हेमंत गोडसे मुंबईकडे रवाना. बुलढाणा जिल्ह्यात आज मुसळधार पावसासह तुफान गारपीट. पिकांचे अतोनात नुकसान, शेतकरी चिंतेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड पोलीस व विशेष पथकाची पैठण येथील जुगार अड्ड्यावर कारवाई. संयुक्तरित्या सापळा रचून 13 जणांना अटक. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व रोहिणी खडसे यांची उपस्थिती. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.